चंद्रपूर जिल्ह्यातील सिनेवाही येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृह व बगीचा एकेकाळी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र आता दुर्लक्षितपणामुळे नामशेष झाला असून या विश्रामगृह व बगीचाची देखभाली अभावी याची दुरवस्था झाली आहे. येथील पडक्या इमारती व सभोवताल वाढलेला घनदाट कचरा यात वन्य प्राणी मात्र आश्रय घेत आहे. तरीही हा विश्रामगृह व बगीचा अजूनही इंग्रज काळाची आठवण करून देत आहे. सिंदेवाही तालुक्यात ब्रिटिश राजवटीत काही ठिकाणी विश्रामगृह व वायोरलेस क्वार्टर बांधले, ते आता मोडकळीस येऊन धूळ खात आहे. सिंदेवाही पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले सिंदेवाहीतील विश्रामगृह सन 1932 साली ब्रिटिशांनी बांधले. मात्र आता त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने या विश्रामगृहाची पूर्णतः पडझड झाली आहे. याच ठिकाणी ब्रिटिशकालीन सिंदेवाही घोडाझर सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान होते, त्यांची सुद्धा दुरवस्था झाली असून त्याकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागाचे उपविभागीय निवासस्थान व कार्यालयीन इमारतीच्या बांधकामाकडे तसेच परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयीन इमारत व निवासस्थानाच्या सभोवताल अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. ब्रिटिश राजवटीत सिंदेवाही येथील हे एकमेव सुंदर व आकर्षक शासकीय निवासस्थान होते. या निवासस्थानाला जवळपास 150 वर्षांपेक्षा अधिक काळ पूर्ण होत आहे. या काळात घोडाझरी तलावाची निर्मिती झाली. तलावाचे काम बघण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सिंदेवाही मुख्यालयात राहत होते. सिंदेवाहीवरून घोडेस्वार होऊन ते घोडाझरीला जात होते. या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला ब्रिटिशांनी घोडे बांधण्याकरिता स्वतंत्रच खोलीची व्यवस्था केली होती. तसेच निवासस्थानापुढे व मागे बगीचा तयार केला होता. त्यासाठी बैठकीकरिता एक मोठी खोली देखील बनवली होती. आता ब्रिटिशकालीन हे शासकीय निवासस्थान जीर्ण झाले. ब्रिटिश राजवटीत सन 1914 मध्ये काबूलवरून हजरत बाबा अल्लाउद्दीन रहमतुल्लाह अलैहि नामहम इंजिनियर बदली होऊन सिंदेवाही येथे आले होते. त्यांनी घोडाझरी, असोला मेंढा, नरेश्वर तलावाचा फाउंडेशन तयार केला होता. या उपविभागाअंतर्गत नवीन निरीक्षणगृह बांधण्यात आले होतं. त्या निरीक्षणगृहात 30 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ शासकीय अधिकारी थांबत होते. परंतु आता मात्र त्या निरीक्षणगृहात पाटबंधारे विभागाने आपले उपविभागीय कार्यालय थाटले. त्यामुळे निरीक्षणगृह पूर्णतः बंद झाले. ब्रिटिशांनी सिंदेवाही येथे विश्रामगृह तयार केले. मात्र आता हे विश्रामगृहात वन्य प्राण्यांचे थांबण्याचे ठिकाण बनले. आजच्या घडीला या विश्रामगृहाकडे कोणाचंही लक्ष नसल्याने हा पूर्णतः पडका झाला असून येथील पडक्या इमारती व सभोवताल वाढलेल्या घनदाट कचऱ्यामुळे या ठिकाणी वन्य प्राणी आश्रय घेत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला ब्रिटिशकालीन विश्रामगृहात वन्य प्राण्यांचे थांबण्याचे ठिकाण बनल्याचं बोलले जाते. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वाहबाली सय्यद, चंद्रपूर.